खंडणीसाठी पती पत्नी व तिच्या भावाने प्रियकराला ड्रमात भरून काढला काटा. मुंब्रा पोलिसांनी केली उकल. मुंब्रा येथून बेपत्ता झालेल्या अरबाज मकसूद अली खान या युवकाची खंडणीसाठी क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक उकल मुंब्रा पोलिसांनी केली आहे. अरबाज बेपत्ता झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी तांत्रिक विश्लेषण केले असता त्याचे व त्याची प्रियसी मेहजबीन हिचे लास्ट लोकेशन वसई येथे मिळून आले. पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने तिचा पती हसन, भाऊ तारिक आणि मित्र मुज्जुम पठाण यांच्यासह मिळून अरबाजची हत्या केल्याची कबुली दिली. पैशांची मागणी पूर्ण न केल्याने अरबाजला प्लास्टिक पाईपने मारहाण करून ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका हिरव्या ड्रममध्ये भरून वालीव पोलीस ठाणे हद्दीतील एका निर्जन नाल्यात फेकून दिला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मुंब्रा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट. काय विषय? दिनांक 3 एप्रिल 2024 ला मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे अरबाज मकसूद अली खान हे दादर येथे कामाचे पैसे आणण्यासाठी जातो असे म्हणून घरातून निघून गेले होते. परंतु ते घरी न आल्याने त्यांचे वडील मकसूद अली खान यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन खबर दिली आणि त्यावरून आपण मानव मिसिंग रजिस्टर 96/26 याप्रमाणे आपण नोंद केलेला आहे. तर या मानव मिसिंगचा तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करत होते. त्या तपासामध्ये त्यांनी जे बेपत्ता इसम आहेत त्यांचा मोबाईलचे CDR काढले. त्या CDRचं त्यांनी तांत्रिक विश्लेषण केलं असता त्यांना जो लास्ट लोकेशन आहे तर तो भुईदावाडा वसई परिसरात असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांची जी प्रेयसी होती मेहजबीन तिचे देखील लोकेशन त्याच दरम्यान त्याच परिसरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी मेहजबीन या महिलेस पोलीस ठाण्यास बोलून बेपत्ता इसमाविषयी माहिती घेतली. सुरुवातीला तिने उडावडीची उत्तरे दिली, परंतु अधिकाऱ्यांनी तिचं व्यवस्थित इंटरोगेशन केलं. त्यावेळेस तिने कबूल केलं की तिचा पती हसन, भाऊ तारिक आणि तिचा भावाचा मित्र मुज्जुम पठाण यांनी सोबत मिळून खंडणीची मागणी करणे आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यातली मयत इसम जे आहेत अरबाज खान याला वसई इथे बोलवलं आणि त्याचा खून केलेला आहे अशी कबुली त्यांनी दिलेली आहे. तर याबाबत आपण सखोल चौकशी केली. सखोल चौकशी केल्यानंतर आपल्याला असं निष्पन्न झालं की यांनी या गुन्ह्याचा पूर्वनियोजित कट केला होता आणि त्यांनी या बेपत्ता युवकाकडे पैशाची मागणी केली. परंतु त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाईपाने मारहाण केली आणि नंतर त्याला जीवे ठार मारले. आणि जीवे ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याचं मैताचं जे प्रेत आहे हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून वाली पोलीस स्टेशन हद्दीत निर्जन स्त्री गटारीमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावलेली आहे. तर या अनुषंगाने आपण मुंब्रा पोलीस ठाणे 750/26 BNS कलम 140, 3-5, 103-1, 238 याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. तर या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून